नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुषार, अनिकेत आणि नितीन यांची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी. यामध्ये तुषार आणि नितीन हे अनिकेतपेक्षा कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करतात, तरीसुद्धा त्यांची वेल्थ ही अनिकेतपेक्षाही जास्त क्रिएट होते. ती कशी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. आजचा व्हिडिओ हा इन्व्हेस्टमेंट लवकर का स्टार्ट करावी त्याचे फायदे जाणून घेण्यासाठी आहे आणि त्यासाठी तुषार, अनिकेत आणि नितीन या तिघांचे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. तिघांचाही वय 25 वर्ष आहे आणि यामध्ये तुषार जो आहे तो 2000 रुपयाची मंथली SIP सुरू करतोय. इन्व्हेस्टमेंट कधी सुरू करतोय? जेव्हा त्याचं वय 25 वर्ष होतं तेव्हापासून, म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी इन्व्हेस्टमेंट त्याची स्टार्ट केलेली आहे आणि तो इन्व्हेस्टमेंट करतोय फक्त 10 वर्ष. आता जर 2000 रुपयाची SIP त्यांनी पुढचे 10 वर्ष चालू ठेवले, 2000ची SIP पुढचे तो 10 वर्षासाठी चालू ठेवतोय. किती? 10 वर्ष, कारण की तो इन्व्हेस्टमेंट फक्त 10 वर्ष करणार आहे आणि यामध्ये आपण त्याला एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करूयात की 13% रिटर्न मिळतात. म्हणजे किती? तर 2000ची SIP पुढचे 10 वर्ष भरणार, 13% रिटर्न्स त्याला मिळणार एक्सपेक्टेड आपण कन्सिडर करतोय आणि यामध्ये तो इन्व्हेस्ट करणार आहे 2,40,000 रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 4,93,000 रुपये. आता हे 4,93,000 पुढचे 20 वर्ष जर त्याने तसेच ठेवले आणि 13% रिटर्न्स त्या इन्व्हेस्टमेंटवरती त्याला जर मिळाले तर त्याची टोटल वेल्थ क्रिएट होणार आहे पुढच्या 20 वर्षानंतर 56,85,000 रुपये. एवढी वेल्थ पुढच्या 20 वर्षामध्ये त्याच्या अकाउंटला क्रिएट झालेली असेल. तुषारचं वय आहे 25 वर्ष. 2000ची SIP त्याने सुरू केली आहे वयाच्या 25व्या वर्षी आणि 10 वर्ष तो SIP भरणार आहे, फक्त 10 वर्ष. आणि या 10 वर्षामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 2,40,000. एक्सपेक्टेड 13% रिटर्नच्या हिशोबाने त्याला मिळणार आहेत 4,93,000 रुपये. आता हे 4,93,000 रुपये त्याने इन्व्हेस्टमेंट काढून न घेता तसेच्या तसेच पैसे ठेवले आणि 30 वर्षानंतर त्याच्या अकाउंटमध्ये क्रिएट झाले आहेत 56,85,000 रुपये. म्हणजे फक्त 2,40,000च्या इन्व्हेस्टमेंटचे 56,85,000 रुपये झाले. आता आपण पाहूयात अनिकेतचं एक्झाम्पल. अनिकेत काय करतोय? तर 5,000ची SIP सुरू करतोय. वयाच्या 35व्या वर्षी त्याने इन्व्हेस्टमेंट जर्नी त्याची स्टार्ट केली. इन्व्हेस्टमेंट पिरियड पुढचे 20 वर्ष तो भरणार आहे. 35व्या वर्षी सुरू केली, पुढचे 20 वर्ष तो भरणार आहे. आता पाहूयात की कॅल्क्युलेशन टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड किती असणार आहे ती पाहूया. 5,000ची SIP सुरू करतोय अनिकेत पुढच्या 20 वर्षासाठी. 13%च्या हिशोबाने इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे त्याची 12 लाख रुपये आणि वेल्थ क्रिएट होणार आहे 57,27,000 रुपये आणि त्यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागली 12 लाखाची. 5,000ची SIP पुढचे 20 वर्ष 13% रिटर्नच्या हिशोबाने. आता जर आपण अनिकेतचं एक्झाम्पल पाहिलं तर अनिकेत काय करतोय? तर त्याचं पण वय 25 वर्षच होतं, पण त्याने इन्व्हेस्टमेंट जी आहे ती लेट सुरू केली. वयाच्या 35व्या वर्षी सुरू केली, पण इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 5,000 रुपये. पण जर तुषारची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पाहिली तर 2,000 रुपये होती. त्याच्या दुप्पटपेक्षाही जास्त व्हॅल्यू त्याने इन्व्हेस्ट केलेली आहे, पण 35व्या वर्षी सुरू केली आणि पुढचे 20 वर्ष तो भरणार आहे. या 20 वर्षात त्याने भरले किती? 12 लाख रुपये आणि 13%च्या रिटर्नच्या हिशोबाने त्याला मिळणार आहेत 57,27,000 रुपये. म्हणजे इथे इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे तुषारची फक्त 2,40,000 रुपये, पण तरीसुद्धा त्याला 56,85,000 रुपये मिळतात. म्हणजे जवळपास अनिकेतच्या अमाऊंट एवढेच पैसे त्याला पुढच्या 20 वर्षानंतर मिळणार आहे. दोघांचंही वय जेव्हा 55 वर्ष असेल तेव्हा दोघांच्या अकाउंटची वेल्थ असणार आहे 56 लाख तुषारची आणि अनिकेतची असणार आहे 57 लाख. पण तुषारने स्मार्टगिरी केली, त्याने लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आणि फक्त 2000ची SIP सुरू केली, ती पण फक्त 10च वर्ष आणि या 10 वर्षाच्या SIPचे त्याला मिळालेले आहेत 56 लाख रुपये. आता आपण पाहूयात नितीनची इन्व्हेस्टमेंट. नितीनचं वय पण आहे 25 वर्ष. 3,000ची त्यांनी SIP सुरू केली आणि त्यांनी ही SIP वयाच्या 25व्याच वर्षी सुरू केली आणि 10 वर्ष किंवा 20 वर्ष न करता त्याने ही इन्व्हेस्टमेंट केली आहे पुढचे 30 वर्षासाठी. म्हणजे वयाच्या 55व्या वर्षापर्यंत तो ही 3,000ची SIP चालू ठेवणार आहे. आता आपण पाहूयात की याचं कॅल्क्युलेशन कसं होतं. 3,000ची SIP आहे, 30 वर्ष भरतोय. 13%च्या रिटर्नच्या हिशोबाने त्याची इन्व्हेस्टेड अमाऊंट असणार आहे 10,80,000 रुपये आणि त्यावरती वेल्थ क्रिएट होणार आहे 1,32,00,000 रुपये. म्हणजे इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे फक्त 10 लाख रुपये, पण वेल्थ क्रिएट होणार आहे 1,32,00,000 रुपये. 3,000ची SIP सुरू केलेली
25व्या वर्षी सुरू केली, 30 वर्ष भरली, 10,80,000 रुपये भरले, 13%च्या हिशोबाने 1,32,00,000 रुपये मिळणार आहेत. दोघांची जर ह्या कंपेअर केली तर अनिकेतने सगळ्यात जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट केली, पण तरीसुद्धा रिटर्न्स त्याला कमी मिळाले, कारण की त्याने लेट सुरुवात केली. वयाच्या 35व्या वर्षी सुरुवात केली आणि फक्त 20 वर्षच तो इन्व्हेस्टमेंट करू शकला. तुषारने काय केलं, वयाच्या 25व्या वर्षी सुरुवात केली, पण 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट करून त्याने इन्व्हेस्टमेंट स्टॉप केली आणि नंतर जी अमाऊंट होती ती काढली नाही, पण तरीसुद्धा त्याला 56 लाख रुपये मिळाले. पण जर याने ही इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू चालू ठेवली असती तर आज ह्या 1 करोडच्या आसपास त्याची वेल्थ क्रिएट झाली असती. पण नितीनने असं काहीही न करता, म्हणजे जास्तही नाही आणि कमीही नाही, 3,000ची SIP सुरू केली. पुढच्या 30 वर्षासाठी 10,80,000 रुपये तो भरणार आणि त्यातून मिळणार वेल्थ 1,32,00,000 रुपये. एवढे चांगले रिटर्न्स नितीनला या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटमुळे मिळालेले आहेत. हे का शक्य झालं, कारण की त्याने इन्व्हेस्टमेंट जर्नी त्याची लवकरात लवकर सुरू केली. त्यामुळे यामध्ये आपण कन्सिडर केलेले आहेत फक्त 13% रिटर्न, पण मार्केटमध्ये असेही काही म्युच्युअल फंड्स आहेत की जे गेल्या 30 वर्षापासून जवळपास 18 ते 19% रिटर्न देत आहेत. जर आपण इथे 13%च्या ऐवजी 19% कन्सिडर केले किंवा 18% कन्सिडर केले तर किती व्हॅल्यू होते ते पाहूया. 18% कन्सिडर जर केले तर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असणार आहे फक्त माझी 10,80,000 रुपये, पण त्याच्यावरती वेल्थ क्रिएट होते 4,29,00,000 रुपये. एवढे अमाऊंट फक्त आणि फक्त 3,000च्या SIP मुळे होते. जर तुम्ही इतर तुमच्या लाईफस्टाईलसाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर तुम्ही 3,000ची नक्कीच SIP सुरू करायला पाहिजे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी. म्हणजे जेव्हा नितीनचं वय हे 55 वर्ष असेल आणि त्याला जर 18% रिटर्न जर मिळाले तर जवळपास 4 करोडची संपत्ती त्याच्याकडे जमा झालेली असेल पुढच्या 30 वर्षामध्ये. मला नक्कीच माहिती आहे की 4 करोडची व्हॅल्यू 30 वर्षानंतर तेवढी नसेल, पण निदान काहीतरी अमाऊंट त्याच्या हातामध्ये नक्कीच राहिलेली असेल. म्हणजे 4 करोडला ॲटलिस्ट 2 करोड एवढी तरी व्हॅल्यू असेल किंवा 1 करोड तरी एवढी व्हॅल्यू तरी नक्कीच असेल. तर एवढी व्हॅल्यू तरी तो त्याच्यासाठी जमा करतोय, कारण की आजच्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला सेव्हिंग करण्याची सवय नाही आहे. आणि जर ती सवय नसेल तर रिटायरमेंटच्या वेळेस तुम्ही काय कराल हा प्रश्न तुम्हाला नक्कीच भेडसावत असेल. तर त्यासाठी तुम्हाला मंथली 3,000ची, 4,000ची, 5,000ची जेवढी शक्य होईल तेवढी SIP सुरू करायची आहे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची वेल्थ क्रिएट करता येईल. तर यामध्ये तुम्हाला ठरवायचं की आता तुम्हाला यापैकी तुषारसारखी, अनिकेतसारखी की नितीनसारखी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जर तुम्ही तुषारसारखी केलीत तर अशा प्रकारचे रिटर्न्स मिळतील, अनिकेतसारखी केली तर अशा प्रकारचे रिटर्न्स मिळतील आणि जर नितीनसाठी केली तर हे अशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतात. आपण स्टँडर्ड कॅल्क्युलेशन केलं आहे फक्त 13% नुसार. यापेक्षाही जास्त रिटर्न्स देणारे फंड्स ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. जर ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये कशा प्रकारचे म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये ते अशा प्रकारचे रिटर्न्स देतात. आजचा जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.